नमस्कार मित्रांनो, 1 एप्रिल 24ला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला 90 वर्ष पूर्ण झाली आणि म्हणून पंतप्रधान यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईमध्ये एक मोठा कार्यक्रम झाला. हा कार्यक्रम झाल्यामुळे अनेकांच्या हे लक्षात आलं असेल की रिझर्व्ह बँकेची स्थापना ही स्वातंत्र्यापूर्वीच झालेली आहे. 1934 साली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा पारित झाला आणि 1 एप्रिल 35 पासून रिझर्व्ह बँकेने आपलं काम सुरू केलं. 1938 मध्ये रिझर्व्ह बँकेने पहिल्यांदा चलन हे बाजारात आणलं. स्वातंत्र्यानंतर 1948 साली कायदा पारित झाला आणि 1 जानेवारी 49 पासून रिझर्व्ह बँक ही शासनाची पूर्ण मालकीची मध्यवर्ती बँक म्हणून काम करायला लागली. आता रिझर्व्ह बँकेची कामं ही आपल्या सगळ्यांना माहिती आहे. गेल्या 90 वर्षामध्ये रिझर्व्ह बँकेने लक्षणीय कामगिरी केली आहे. अलीकडच्या काळातल्या काही घटना सांगायच्या तर 2008 साली जी जागतिक मंदी आली आणि जगातल्या इतर देशांनी जी धोरणं राबवली त्यापेक्षा भिन्न धोरणं भारतामध्ये रिझर्व्ह बँकेने राबवली हे एक वैशिष्ट्य आहे. 2016 साली नोटबंदी झाली त्यामध्ये सुद्धा त्या काळात सुद्धा रिझर्व्ह बँकेचा रोल हा अतिशय महत्त्वपूर्ण ठरला. अलीकडच्या काळामध्ये भारतातल्या बँकांमधल्या असलेल्या अनर्जक म्हणजे NPA कर्जाबाबत सुद्धा रिझर्व्ह बँकेची भूमिका महत्त्वाची ठरलेली आहे. आता रिझर्व्ह बँक ही आपल्या शतकाच्या वाटचालीकडे चालली आहे आणि त्या शतकाच्या वाटचालीपूर्वीचं हे दशक आहे. हे दशक रिझर्व्ह बँकेपुढे अनेक आव्हानं घेऊन उभं आहे. त्यातल्या काही आव्हानांचा आपण आज विचार करूया. त्यातलं पहिलं सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे महागाई व्यवस्थापन. रिझर्व्ह बँकेला अनेक कामं करायला लागतात. जसं शासनाची बँक म्हणून काम करावं लागतं किंवा बँकांचा नियंत्रक म्हणून काम करावं लागतं किंवा चलनाचं व्यवस्थापन म्हणून काम करायला लागतं. अशा अनेक कामांच्या बरोबर एक महत्त्वाचं काम रिझर्व्ह बँकेकडे असतं आणि ते म्हणजे महागाई नियंत्रणात ठेवणं. अलीकडच्या काळात तर केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेकडे ही महत्त्वाची जबाबदारी प्रामुख्याने दिलेली आपल्याला दिसते. आता वास्तविक या महागाईचं व्यवस्थापन करताना रिझर्व्ह बँकेला एकट्याला हे शक्य नाही. कारण बाजारात वस्तूंचा पुरवठा करण्याची जी साखळी असते त्याच्यावर रिझर्व्ह बँकेचं नियंत्रण नाही. सरकारी खर्चात जी वाढ होते त्याच्यावरही रिझर्व्ह बँकेचं फारसं नियंत्रण राहत नाही. त्यामुळे किंवा वस्तूंच्या सेवांच्या ज्या कॉस्टमध्ये वाढ होत जाते त्याच्यावरही रिझर्व्ह बँकेचं नियंत्रण नाही. तरीसुद्धा रिझर्व्ह बँकेला महागाईवर नियंत्रण ठेवायचं आहे. याचाच अर्थ असा आहे की देशातल्या चलनाचं व्यवस्थापन असं केलं पाहिजे की ज्याच्याने अर्थव्यवस्थेत पुरेशी लिक्विडिटी तरलता राहील पण त्याच वेळेला त्या तरलतेमुळे मागणीत अवास्तव वाढ होऊन वस्तू आणि सेवांच्या किमती वाढणार नाही हे रिझर्व्ह बँकेने बघितलं पाहिजे. दुसरी एक आणखीन गोष्ट रिझर्व्ह बँकेने केली पाहिजे महागाई व्यवस्थापनामध्ये आणि ती म्हणजे कर्जाचे व्याजदर हे मर्यादित किंवा आटोक्यात ठेवले पाहिजे. कारण कर्जाचे व्याजदर वाढले की पुन्हा एकूण कॉस्ट वाढते वस्तूंची आणि त्यामुळे किमती वाढतात. आत्ता रिझर्व्ह बँकेने महागाईचं उद्दिष्ट हे 4% महागाई दरवाढीचं उद्दिष्ट हे 4% ठेवलेलं आहे. अर्थात याच्यात ±2% एवढा फरक रिझर्व्ह बँकेने अपेक्षित धरला आहे. जागतिक स्थितीसुद्धा रिझर्व्ह बँकेच्या हाताबाहेरची आहे. आता सध्या रशिया युक्रेनचं युद्ध असेल, इस्रायल इराकचं युद्ध असेल
तेलाच्या वाढत्या किमती असेल, या सगळ्या बाबीसुद्धा महागाईला कारणीभूत होणाऱ्या अशाच आहेत. अशा परिस्थितीमध्ये देशांतर्गत महागाईचा दर हा 4% आसपास ठेवण्याचं एक मोठं आव्हान हे रिझर्व्ह बँकेला यापुढच्या काळामध्ये पेलावं लागणार आहे. दुसरं एक मोठं आव्हान आहे आणि ते म्हणजे बाह्य क्षेत्रातली स्थिरता. बाह्य क्षेत्रातली स्थिरता म्हणजे विदेशी चलन, त्याची आवक जावक, विदेशी चलनाचा साठा आणि तिसरी गोष्ट म्हणजे विदेशी चलनातला विनिमय दर. या 3 बाबी सांभाळणं हे रिझर्व्ह बँकेपुढे एक मोठं आव्हान आहे. भारतीय अर्थव्यवस्था ही जगातली फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी म्हणून मानली जाते. इथली परिस्थिती ही जगातल्या गुंतवणूकदारांना आकर्षित करते आहे. अशा परिस्थितीमध्ये विदेशी गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणावर भारतामध्ये गुंतवणूक करू इच्छित आहेत. अशी विदेशी गुंतवणूक आली की परिणाम काय होतो? त्याच्याने देशातली तरलता वाढते, देशातला चलन याची मात्रा वाढते आणि त्यामुळे काही प्रश्न निर्माण होऊ शकतात. सध्या भारतातल्या विदेशी चलन गंगाजळीचा आकडा सुमारे 642 अब्ज डॉलर्सपर्यंत गेला आहे. अर्थात ही चांगली गोष्ट आहे, पण विदेशातली गुंतवणूक भारतात आली तर ती गुंतवणूक जगातल्या घडामोडींनुसार केव्हाही परत बाहेर जाऊ शकते. उदाहरणार्थ, अमेरिकेतल्या फेडरल रिझर्व्हने जर व्याजाचे दर वाढवले तर ही गुंतवणूक पुन्हा बाहेर जाऊ शकते. जगामध्ये अस्थिरता आली किंवा जगामध्ये युद्धाची परिस्थिती निर्माण झाली तर गुंतवणूकदार पुन्हा डॉलरकडे वळण्याची शक्यता असते. म्हणून हा येणारा विदेशी गुंतवणुकीचा ओघ नीट सांभाळणं ही एक मोठी जबाबदारी रिझर्व्ह बँकेवर आहे. दुसरी एक गोष्ट अशी आहे ती म्हणजे विनिमय दर. शेवटी हा विनिमय दर एकूण जागतिक आर्थिक व्यवहारासाठी फार महत्त्वाचा असतो. आपण जर विचार केला तर 2014 साली डॉलरचा विनिमयाचा रुपयाशी दर $1 बरोबर 59 रुपये आणि 93 पैसे एवढा होता. आणि आज जर आपण 1 एप्रिलला त्याचा विचार केला तर हा डॉलरचा दर $1 डॉलरला 83 रुपये आणि 37 पैसे ह्याच्या आसपास खेळतो आहे. कारण रुपयाचं एका अर्थाने अवमूल्यन होत आहे. आता हे अवमूल्यन रुपयाचं होणं हे आपल्याला आयातीसाठी खूप त्रासदायक ठरू शकतं. याच्याने निर्यात वाढेल याची खात्री नाही, पण आयात मात्र महाग होऊ शकते. आणि म्हणून किती स्तरापर्यंत रुपयाला घसरू द्यायचं हे शेवटी रिझर्व्ह बँकेला ठरवावं लागतं. रिझर्व्ह बँक एक प्राईस बँड ठरवते आणि त्याच्यामध्ये रुपयाची जर वध किंवा घट झाली तर ती ठीक राहते. यासाठी रिझर्व्ह बँकेला ज्या वेळेला रुपया घसरायला लागतो त्यावेळेला बाजारामध्ये इंटरफिअरन्स, हस्तक्षेप करावा लागतो आणि असा हस्तक्षेप करताना आपल्याजवळील डॉलर्स विकावे लागतात. त्यामुळे रिझर्व्ह बँकेजवळ असलेला विदेशी चलनाचा साठा किंवा गंगाजळी ही कमी होत जाते आणि ती पण स्थिती रिझर्व्ह बँकेला एक चॅलेंज म्हणून स्वीकारायची आहे. आगामी काळामध्ये हे एक मोठं आव्हान आहे. तिसरं आव्हान मला असं वाटतं डिजिटल परिवर्तन असं आहे. वास्तविक केंद्र सरकारने डिजिटल इंडिया ही योजना फार जोमाने राबवली. त्याचे फायदे पण आपण अनुभवतो आहोत. चलन आणि बँकिंग क्षेत्रात या डिजिटल परिवर्तनाची व्याप्ती आणि गती ही फार तेज आहे. हे परिवर्तन स्वीकारणं आणि डिजिटल पेमेंट आणि बँकिंगशी संबंधित जोखीम व्यवस्थापन करणं हे एक प्राधान्याचं काम रिझर्व्ह बँकेला करावं लागणार आहे. फिनटेक कंपन्या त्यांचं डोमेन विस्तारत आहे. या क्षेत्रातले खेळाचे नियम बदलत आहेत आणि त्या परिवर्तनासाठी प्रचंड कॉस्ट आहे.
त्यामुळे अनेक बँकांना नवीन वातावरणात असुरक्षित असं वाटतं आहे. रिझर्व्ह बँक या खेळामध्ये रेफरी आहे आणि म्हणून रिझर्व्ह बँक स्वतः तंत्रज्ञानाने आणि कौशल्याने सुसज्ज असण्याची आवश्यकता आहे. म्हणून अर्थव्यवस्थेच्या आधुनिकीकरणासाठी आणि सुरक्षेसाठी डिजिटल व्यवहारांची सुरक्षा आणि कार्यक्षमता निश्चित करणं हे एक रिझर्व्ह बँकेसमोर मोठं आव्हान उभं आहे. याशिवाय चौथं आव्हान जे रिझर्व्ह बँकेसमोर आहे ते क्रिप्टो करन्सीचं आभासी चलन. खरं म्हणजे हे आभासी चलन जवळपास गेली 8-10 वर्ष सगळ्या जगातच धुमाकूळ घालत आहे. त्याचा प्रसार इतक्या गतीने होत आहे की अनेक मध्यवर्ती बँकांना प्रायोगिक तत्वावर का होईना पण डिजिटल करन्सी आणावी लागली. भारताला सुद्धा डिजिटल रुपया आणावा लागला. वास्तविक क्रिप्टो करन्सी ही एक आभासी चलन आहे. याला कोणत्याही मध्यवर्ती बँकेचा पाठिंबा नाही किंवा कोणत्याही शासनाचा पाठिंबा नाही किंवा कोणत्याही टँजिबल ॲसेट्सचा पाठिंबा नाही. म्हणून अनेक देशांनी अशा क्रिप्टो करन्सीजवर बंदी घातलेली आहे. आता रिझर्व्ह बँकेने सुद्धा 2018 साली या क्रिप्टो चलनाच्या ट्रेडिंगवर बंदी घातली होती. पण सर्वोच्च न्यायालयाच्या 3 न्यायाधीशांच्या पीठाने मार्च 20मध्ये ही बंदी उठवली आणि त्यामुळे एका अर्थाने रिझर्व्ह बँकेचे हात बांधले गेले आहेत. क्रिप्टो कंपन्या फॅन्सी जाहिराती करतात आणि झटपट परतावा शोधणाऱ्या भोळ्या गुंतवणूकदारांना तसंच सट्टेबाजांना उत्पन्न अधिक मिळण्याचं आमिष दाखवतात आणि आपल्या जाळ्यात ओढतात. वास्तविक मध्यवर्ती बँक म्हणजे रिझर्व्ह बँक ही चलनावर नियंत्रण ठेवणारी बँक आहे. पण आत्ता रिझर्व्ह बँकेची परिस्थिती अशी आहे की ती अशा ट्रेडिंगला बंदी घालू शकत नाही आणि म्हणून रिझर्व्ह बँक फक्त अशा करन्सीबाबतच्या व्यवहारांबद्दल गुंतवणूकदार आणि सरकारला वारंवार सजगतेचा इशारा देत आली आहे. क्रिप्टो करन्सीमध्ये खूप खोल समस्या गुंतल्या आहेत आणि अर्थव्यवस्थेच्या स्थैर्यासाठी आणि गुंतवणूकदारांच्या सुरक्षिततेसाठी अशा करन्सीवर नियंत्रण ठेवणं हे रिझर्व्ह बँकेपुढे एक आणखीन मोठं आव्हान आहे. 5वं आव्हान जर आपण विचारात घेतलं तर ते आहे रुपयाचं आंतरराष्ट्रीयीकरण. जगात वस्तूंची आणि सेवांची आयात निर्यात, देशादेशातील कर्जांचं देवाणघेवाण, कर्जाची परतफेड या सगळ्या गोष्टी आंतरराष्ट्रीय व्यवहारात मोडतात आणि त्या विशिष्ट चलनात होतात. अशा चलनांना आपण इंटरनॅशनल करन्सी असं म्हणतो. याच करन्सीपैकी काही करन्सी रिझर्व्ह करन्सी म्हणून सुद्धा अस्तित्वात आहेत. त्यामध्ये सध्या US चा डॉलर, पाऊंड असेल, येन असेल, युरो असेल, युआन असेल, फ्रँक असेल अशा चलनांचा समावेश होतो. भारताचा जर विचार केला तर जगाच्या एकूण GDP वाढीत भारताचा हिस्सा 16% इतका आता झालेला आहे आणि इतकी मोठी भारताची कॉन्ट्रीब्युशन असल्यामुळे भारत आता रुपयामध्ये आंतरराष्ट्रीय व्यवहार व्हावेत यासाठी प्रयत्नशील आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की रशिया असो किंवा गल्फ कंट्रीज असो, भारताला आता तेल रुपयामध्ये देण्यासाठी म्हणजेच तेलाचा व्यापाराचं सेटलमेंट रुपयात करण्यासाठी सुद्धा तयार झालेले आहेत. या सगळ्या आंतरराष्ट्रीय व्यवहारांचा निपटारा करण्यासाठी जुलै 22मध्ये RBIने रुपये या चलनात निपटारा करण्यासाठी परवानगी दिली आणि आत्तापर्यंत 18 देशांनी रुपी वोस्ट्रो अकाउंट्स उघडली आहेत. ही चांगली गोष्ट आहे, पण अशा सगळ्या खात्यांचं नियमन करणं, त्याची गती आणि व्याप्ती वाढवणं आणि त्याही पुढे जाऊन रुपयाला रिझर्व्ह करन्सी म्हणून मान्यता मिळण्यासाठी प्रयत्न करणं हेही एक आव्हान RBIच्या समोर आहे.
6वं आव्हान म्हणाल तर ते आहे शासन आणि RBIचं परस्परावलंबित्व. गेल्या 1 दशकात असं लक्षात आलं असेल आपल्याला की केंद्र सरकारचं वित्त मंत्रालय आणि रिझर्व्ह बँक यांच्यामध्ये काही ताण निर्माण करणारे प्रसंग झाले. सामान्यतः काय होतं तर कर्जावरील व्याजदर कमी व्हावे ही जशी व्यापाऱ्यांची उद्योजकांची इच्छा असते तशीच ती केंद्र सरकारची पण असते आणि म्हणून तशा प्रकारची काही धोरणं राबवावीत असं केंद्र सरकार आग्रह धरत असतं. परंतु एकूण अर्थव्यवस्थेचा साकल्याने विचार करता व्याजदरात कपात करणं रिझर्व्ह बँकेला शक्य होतंच असं नाही आणि म्हणून काही वेळा केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँक यांच्यामध्ये काही तणावाचे प्रसंग निर्माण होतात. पण हेही लक्षात ठेवलं पाहिजे की केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँक दोघं एकमेकांवर अवलंबून आहेत किंवा दोघं एकमेकांच्या हातात हात घालून सगळ्या देशाचा आर्थिक गाडा चालवत असतात आणि म्हणून काही तणावाचे प्रसंग आले तरी त्याचं नवल न वाटता रिझर्व्ह बँकेची स्वायत्तता टिकवत परंतु तिला आपली भूमिका बजावण्यासाठी केंद्र शासनाची मदत घ्यावी लागते. कारण काही दुरुस्त्या करण्यासाठी किंवा काही गोष्टी घडवून आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेला सुद्धा कायद्यांची आवश्यकता असते आणि हे कायदे शेवटी केंद्र सरकारच करू शकत असतं. अलीकडच्या काळातलं उदाहरण द्यायचं तर बिगर बँकिंग वित्तीय संस्था NBFC यांच्या नियमनासाठी रिझर्व्ह बँकेला केंद्र सरकारकडून कायदा पारित करून घेणं आवश्यक ठरलं. सहकारी बँकेच्या दुहेरी पर्यवेक्षणावर उपाय काढण्यासाठी सुद्धा RBIने शासनाकडून काही कायदा पारित करून घेतला. शासनाला सुद्धा रिझर्व्ह बँकेची सहाय्यता हवी असते. अशा परिस्थितीमध्ये दोघांनी परस्परांशी सुसंवाद राखणं, चर्चा आणि संवाद आणि कामकाजी दृढ संबंध टिकवून ठेवणं ही रिझर्व्ह बँकेची एक मोठी जबाबदारी किंवा आव्हान आहे. 7वं आव्हान आर्थिक वाढीचं आहे. आज गेली सुमारे 3 वर्ष भारत ही अर्थव्यवस्था फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी या सदरात आलेली आहे. ह्या वाढीचा वेग कायम ठेवत पुरेसं लिक्विडिटी बाजारात ठेवत आणि ती लिक्विडिटी वाजवी व्याजदरात उपलब्ध करून देण्याचं एक आव्हान हे रिझर्व्ह बँकेसमोर आहे. 8वं आव्हान आहे बँकिंग क्षेत्रात स्थैर्य आणण्याचं. अर्थव्यवस्थेच्या नाड्या काय आहेत तर बँका आहेत आणि ह्या बँका सक्षम राहणं हे रिझर्व्ह बँकेचं काम आहे. म्हणून रिझर्व्ह बँक त्यांचं नियमन करत असते. गेल्या दशकामध्ये बँकांच्या NPAsमध्ये प्रचंड वाढ झाली आणि त्यामुळे बऱ्याचशा बँका लॉस मेकिंग झाल्या. त्यांची गाडी आता रुळावर येते आहे. परंतु आगामी काळामध्ये बँका सक्षम राहणं आणि त्या NPAपासून योग्य किंवा वाजवी NPAच्या टप्प्यात राहणं हे एक आव्हान रिझर्व्ह बँकेसमोर असणार आहे. आणि एक आव्हान आपण बघणार आहोत आणि ते म्हणजे वित्तीय समावेशकता. भारतामध्ये बँकिंगचं जाळं सर्वदूर पसरलं आहे असं आपण म्हणतो आणि लोकांमध्ये वित्तीय साक्षरता आली आहे असंही आपण म्हणतो. पण वस्तुस्थिती मात्र तशी नाही. स्वातंत्र्यानंतर 76 वर्ष झाली तरीसुद्धा अजून रिमोट प्लेसेसमध्ये, छोट्या गावांमध्ये, खेड्यापाड्यांमध्ये बँकिंग सुविधा पोहोचलेली नाही. आणि अर्थात आपण आत्ता जे जनधन अकाउंट बँकेत ओपन करावं ही मोहीम शासनाने राबवली त्याच्यामुळे काही कोटी लोकसंख्या ही बँकिंग क्षेत्रात समाविष्ट झाली. तरीही अजून अनेक मोठी संख्या ही बँकिंग क्षेत्राच्या बाहेर आहे आणि त्यांना वित्तीय साक्षरता नाही आहे. हेही काम रिझर्व्ह बँकेला करावे लागणार आहे. शतकाकडे जाताना ही जी 10 वर्ष आहेत ही रिझर्व्ह बँकेकडे अशा मोठ्या आव्हानांची वर्ष आहेत.
भारत ही जरी मोठी असली आव्हानं, तरी भारताच्या उज्ज्वल आर्थिक विकासाच्या वाटेवर आगामी काळामध्ये रिझर्व्ह बँक आपली भूमिका निश्चितच पार पाडेल असा विश्वास ठेवण्यास मात्र पुरेसा वाव आहे. आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद. नमस्कार.